एकही माया माऊलीला त्रास दिला नाही माझ्या मराठीने, याला म्हणते संसार. मुंबईतल्या सामान्य माणसाला सुद्धा नाही, कोणालाच नाही. योग जर तो बारशाला पठ्ठ्या द्या कोणावरच चालला. कोणी बघून येत होते. माझ्याकडे एक माणूस आला, नाव नाही सांगला. तो म्हणला मग हे त्याचं काहीतरी व्यवसाय असं समुद्रात आपल्याला माहित नाही काय असं. ते सांगितलं पण मी नाही सांगत. ते म्हणे मी आज पहिल्यांदी बाहेर आलो, मी परदेशात जातो, दुसऱ्या राज्यात जातो. पण मुंबईत आल्याच्या नंतर विमानतळावरून डायरेक्ट घरीच. कोण होतं पण आलं नाही. आलो व्यासपीठावर कशी सांगायला म्हणून तो काय काम मागे. ते मला एक गोष्ट सांगायला मला राव आला पण आलो. हिंदी ऐकत होतं ते जमलं त्याची हिंदी मग हिंदी ते मला व्यासपीठाच्या खाली भेटलं. तिकडे जाता बाथरूमला चाललो होतो मी त्या टायमाला. ते म्हणे माझ्या दाराच्या पुढं नारळ झाड असं कव्हाच पोळीत नव्हतं त्याच्यावर माणसं चाळी एक नारळ ठेवलं व्हावं. आणि मग बघितलं म्हणजे आम्ही नारळ तर काढले आता त्याला चाकू तर लागलं ना कापायला. मी बघतो म्हणे खिडकीतून त्याने वरून थोडी तरी खालच्या टाकले. खालचं म्हणे इथून तिथून लोखंडाचं गज बसले त्याला भाल्यासारखं बसलं. त्याच्यात घातलं म्हणे पेलं पाणी म्हणजे तेवढं सांगा लावलं म्हणे. तो मी एवढा आनंदी झालो म्हणे त्या झाडावर चालणारच कशी. म्हणजे जे मुंबईला दोन गोष्टी माहित होत्या, नोकरीला जाणं आणि घरी येणं, त्यांना हे न झालं याच्याही पलीकडे एक जीवन आहे. त्या मुंबईला काही बांधवाला बॅरिकेडला बांधल्या सोली लोक अडवण्यासाठी झोका बांधायचे पहिल्यांदाच बघितलं. याचा झोका होतो बाबा. दिल खुलास मुंबईला ठेवलं, आनंदी मुंबईला ठेवलं मराठ्याच्या पोराने आणि आनंदीच वापस. त्यामुळे शिवाय नाही.